लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि अभद्र वक्तव्य केल्याप्रकरणी वसईतील भाजप नगरसेवक गणेश बाळकृष्ण पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांविरुद्ध तुळीज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काँग्रेस सेवा दलाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 21 फेब्रुवारीला नालासोपारा पूर्वेकडील राधाकृष्ण हॉटेलसमोर भाजपच्या वतीनं एक आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान नगरसेवक गणेश पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेची विटंबना केली. तसंच राहुल गांधी यांना देशद्रोही संबोधून अपशब्द वापरल्याचा आरोप काँग्रेसने केला है. में एआई समिट हो रहा था और वहां पे भारतीय युवा कांग्रेस के कुछ कार्यकर्ताओं ने एक आंदोलन के हिसाब से सरकार का ध्यान केंद्रित कैसे हो और सरकार का ध्यान हमारे ऊपर कैसे आए, हमारी बातें वहां तक कैसे पहुंचे, उसी को लेके हम लोग एक आंदोलन कर रहे थे, जिसको लेके भारतीय जनता पार्टी के कुछ कार्यकर्ता पदाधिकारी नगर सेवक कल राधा कृष्णा होटल के ठीक सामने राहुल गांधी जी के ऊपर अभद्र टिप्पणी किए, उन्हें देशद्रोही करार किया गया, उनके फोटो को पैरों से रौंद दिया गया, उनके तस्वीर को जलाई गई और उन्होंने इतनी बड़ी नारेबाजी की है. उन्होंने कहा कि देश के गद्दारों को गोली मारो सालों को, जिससे माहौल बिगड़ा हुआ है. हमारे नेता के ऊपर ऐसी अभद्र टिप्पणी हम सभी बर्दाश्त नहीं करेंगे. इसके लिए हम लोग तुलिन पुलिस चौकी में हम लोगों ने ज्ञापन दिया है और ऐसे लोगों के ऊपर एफआईआर दर्ज हो. अगर एफआईआर नहीं होता है तो कांग्रेस पार्टी अपने सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ उसी स्थान पे राधा कृष्णा होटल के सामने जन आंदोलन करेगी, रास्ता रोको आंदोलन करेगी. इसकी जिम्मेदार. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वसई विरार काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रतन तिवारी यांनी कार्यकर्त्यांसह तुळींज पोलीस स्टेशन गाठलं आणि लेखी तक्रार दाखल केली आहे. आमच्या नेत्याबद्दल अशा प्रकारची अभद्र टिप्पणी आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी भाजप नगरसेवक गणेश पाटील यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 356 अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे. आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा.